नमस्कार. नुकताच पालघरमध्ये एका मुलाच्या पायावरती शार्क माशांनी हल्ला केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे हा हल्ला नदीपात्रामध्ये झालेला आहे, गोड्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. तर आता हे समजून घेणं गरजेचं आहे की गोड्या पाण्यामध्ये हा शार्क मासा आला कसा. सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल. खरं तर हे का होतं, कारण हा जो काही मासा आहे बुल शार्क, ही प्रजाती गोड्या पाण्यामध्ये सुद्धा समुद्रातून विचरण करते. अगदी गंगेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा ही प्रजाती 50-50 किलोमीटर आतमध्येपर्यंत शिरताना पाहिली आहे आणि तिकडे सुद्धा बुल शार्क ह्या जातीच्या माशाने लोकांच्यावरती हल्ले केलेले आहेत. आता ही आपल्या इथे असं माणसावरती शार्क माशाने हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे कशामुळे झालं असेल तर आपल्याकडे ही बुल शार्कची जी काही प्रजाती आहे ही गोड्या पाण्यामध्ये प्रवास करते. आता हे शार्क मासे गोड्या पाण्यामध्ये आल्यानंतर मरत नाहीत. याच्या मागचं एक विशेष कारण आहे की इतर जर का शुद्ध खाऱ्या पाण्यातले मासे जर का समुद्रात आले, पापलेट आला आणि त्यासारखे बोंबील आला तर हे लगेच मरतात. कारण असतं ऑस्मोसिस, त्यांच्या शरीरामधलं जे काही शुद्ध खाऱ्या मिठाचं प्रमाण असतं हे गोड्या पाण्यामध्ये आल्यानंतर कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे हे मासे लगेच मरतात. पण शार्कचं असं होत नाही. कारण शार्क आहे ना, ह्याच्या शरीरामध्ये ते मिठाच्या प्रमाणाच्या सोबत युरियाचा एक फार मोठा अंश ते साठवून ठेवत जातात आणि त्या युरियाच्या अतिरिक्त युरियामुळे जेव्हा हे मासे खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यामध्ये प्रवास करतात तेव्हा शरीरात अतिरिक्त युरिया असल्यामुळे त्याच्या शरीरातलं जे काही मिठाचं प्रमाण आहे किंवा खनिजांचं प्रमाण आहे हे बदलत नाही आणि अशा पद्धतीने खाऱ्या पाण्यातून सुद्धा जेव्हा ते गोड्या पाण्यात येतात तेव्हा त्यांना काही फारसा फरक पडत नाही. आता हे खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात का येतात? कारण खाद्य. आत्तापर्यंत आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती समुद्रामध्ये मासे मिळायचे आणि मासे मिळायचे त्याच्यामुळे ह्या माशांना कधी नदीपात्रामध्ये यायची गरजच भासली नाही. पण दुर्दैवाने आत्ता काय झालं आहे की आता समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होणारं प्रदूषण आणि अतिरिक्त LED आणि पर्सिनसारख्या मासेमारी पद्धतींमुळे माशांचे मत्स्यासाठी कमी झालेले आहेत समुद्रात. परिणामी समुद्रामधून ह्या माशांना नदीपात्रामध्ये शिरावं लागते आणि नदीतले जे मासे आहेत ते त्यांच्यावरती खाऊन त्यांना हे जगावं लागतं. त्याच्यामुळे हा बुल शार्क हा मासा नदीमध्ये प्रवास केला असेल आणि आत्ता ही जे घटना घडलेली आहे ह्याच्या पाठोपाठ आणखी अशा घटना घडू शकतात. त्याच्यामुळे आपल्या मासेमार लोकांनी नदीमध्ये जाताना सावध राहिलं पाहिजे. आता नदीमध्ये हे लांबपर्यंत मासे येण्याच्या मागचं आणखी एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे धरणं. की आपल्याकडची जी काही वैतरणा नदीचं जे काही सूर्या नदीवरती धरण बांधलं गेलं, वैतरण्यावरती धरण बांधलं गेलं आणि ह्या धरणांमुळे काय झालं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती नदीचं जे काही पात्र आहे हे कोरडं पडत आहे. आपण हे धरणातलं पाणी असं लोक म्हणतात की उगाचच्या उगाच वाहून जाते, पण ते उगाचच्या उगाच वाहून जात नसतं. ते समुद्राला जेव्हा मिळत असतं तेव्हा गोड्या पाण्याच्या नदीच्या पात्रामध्ये असल्यामुळे खारं पाणी नदीच्या पात्रात शिरत नाही. पण आता काय होतं, गोडं पाणी नदीपात्रात कमी झालं आहे. परिणामी खारं पाणी जास्त प्रमाणामध्ये नदीपात्रात शिरायला लागलं लांबपर्यंत आणि त्याच्यामुळे मग समुद्रातले हे जे काही असे बुल शार्कसारखे मासे आहेत हे लांबपर्यंत नदीपात्रामध्ये शिरायला लागलेले आहेत. परिणामी आता ह्या घटना आणखीन वाढतील आणि हे एक तुमच्या माझ्यासाठी एक धोक्याची घंटा आहे की समुद्र बदलतोय, नद्या बदलत आहेत, पण माणूस बदलत नाही आहे. दुर्दैवाने माणूस आपला हव्यास सतत सुरू ठेवलेला आहे. तर असे जर का हल्ले तुम्हाला असं वाटत असेल की हल्ले होऊ नयेत माणसांवरती शार्क माशांचे, तर समुद्रामध्ये मासळी वाढतील याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. समुद्र राखला पाहिजे, समुद्र जपला पाहिजे. समुद्रात मासे वाढले तर ह्या बुल शार्कसारख्या माशांना नदीपात्रामध्ये यायची गरज पडणार नाही आणि असे हल्ले होणार नाहीत. त्याच्यामुळे आता ही तुमची माझी जबाबदारी आहे समुद्र राखण्याची, तुमची माझी जबाबदारी आहे मासेमारी जपण्याची आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याची. धन्यवाद.